Hello students, today we are seeing to the cholerogenic drugs which is needed for the DMER, DI and KDMC exams. The classification of cholerogenic drugs. Okay, सगळेच क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण त्याच बघणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे कोलिर्जेनिक ड्रग्स. तर त्यामध्ये दोन टाइप्स पडतात, एक डायरेक्ट ऍक्टिंग आणि एक इनडायरेक्ट ऍक्टिंग. तर डायरेक्ट ऍक्टिंग मध्ये कोणते आहेत कोलिर्जेनिक अगोनिस्ट, हे डायरेक्ट ऍक्टिंग आहेत आणि अँटी कोलिर्जेनिक अगोनिस्ट हे इनडायरेक्टली ऍक्टिंग आहेत. यामध्ये कोलिर्जेनिक रिसेप्टर्स जे आहेत किंवा जे ड्रग्स आहेत तर त्यामध्ये डायरेक्टली ऍक्टिंग कोलिर्जेनिक अगोनिस्ट हे याचे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट इज कोलिन इस्टरेज आणि सेकंड इज अल्कलॉइड्स. देन त्यामध्ये ऍसिटिल कोलिन, मिथॅनोकोलिन, कार्बॅकॉल आणि पिथॅकॉल हे चार ड्रग्ज आहेत कोलिन अगोनिस्ट मध्ये. हे डायरेक्टली ऍक्टिंग आहेत आणि डायरेक्टली ऍक्टिंग मीन्स व्हॉट, दे ऍक्ट बाय द बाइंडिंग, दे आर ऍक्ट बाय द बाइंडिंग is directly to the choline receptors. Okay, the direct cholerogenic are the lipid soluble. Okay, then do not readily enter the CNS to, so effects are the peripheral. हे डायरेक्टली म्हणजे एंटर करतात का CNS मध्ये नाही, त्यामुळे यांचा जो रिस्पॉन्स आहे म्हणजे हे जे आहेत ना हे जे लिपिड सोल्युबल आहेत. ओके, देन रेजिस्टन्स टू द मेटाबॉलिझम बाय ऍसिटिल कोलिन इस्टरेज. आता कोलिर्जेनिक अगोनिस्ट जे आहे ते कोलिन इस्टरेज हे काय करतात, रेजिस्टन्स टू द मेटाबॉलाइज्ड बाय विच इट इज द ऍसिटिल कोलिन इस्टरेज. ओके, देन नेक्स्ट इज इफेक्ट्स. याचा इफेक्ट्स कसा आहे, याचा इफेक्ट्स हा लॉंगर आहे, लॉंगर ऍक्टिंग दॅन द विथ ऍसिटिल कोलिन. ओके, देन यामध्ये अल्कलॉइड्स, अल्कलॉइड्स मध्ये काय मस्केरॅनिक, पिलोकार्पिन आणि ऍरोकार्पिन. आता याची जर ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर काय MAP मॅप. ओके, इथे लिहून दिली आहे बघा. अल्कलॉइड्स कसं लक्षात ठेवणार, अल्कलॉइड्स काय आहेत मॅप, इट इज अ ट्रिक. ओके, मॅप मस्केराइन, पिलोकार्पाइन आणि अरेकोलाइन. ओके, आता हे जे पिलोकार्पाइन आहे तर हे आपण इन विच फॉर्म वी यूज, इट इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ आय ड्रॉप्स 1%, 2% और 4%. ओके, द नेक्स्ट इज आता आपण कोलिन इस्टरेज मध्ये बघू पिथॅनोकॉल. ओके, तर हे जे पिथॅनोकॉल आहे हे आपण कसं घेणार, इट इज द 10 to 40 mg orally, we take it's orally. Okay, 10 to 40 mg आणि 2.5 mg or 5 mg in SC. Okay, the next one what, आता हे जे कोलिर्जेनिक अगोनिस्ट आहेत तर यांच्या ह्या ज्या ड्रग्ज आहेत यांची इफेक्ट्स काय आहेत. ओके, सो इफेक्ट्स काय आहेत, it is the cardiovascular effects and stimulate intestine effects. There are two types of effects of cholerogenic agonist. What it is the cardiovascular effects and next one what, it stimulate intestine and bladder. Okay, then cardiovascular effects मध्ये काय आहे, bradycardia. What is the bradycardia, it is the decrease in the heart rate. Okay, and the vasodilation, vasodilation is not mediated. Okay, आणि सेकंड वन इफेक्ट काय आहे, स्टिम्युलेट इंटेस्टाइन आणि ब्लॅडर वरती इफेक्ट करतं. तर त्यामध्ये काय येणार, इन्क्रीज द गॅस्ट्रिक सिक्रेशन. हे काय करतात, इन्क्रीज द गॅस्ट्रिक सिक्रेशन. ओके, इन्क्रीज द गॅस्ट्रो इंटेस्टिनल मोटिलिटी. ओके, मोटिलिटी आपण त्याला म्हणतो, म्हणजे जे मुवमेंट आहे, हालचाल आहे, हे काय करतात, इन्क्रीज करतात गॅस्ट्रिकची. देन इन्क्रीज द युरिनरी फ्रिक्वेन्सी, युरिनची फ्रिक्वेन्सी पण हे काय करतात, इन्क्रीज करतात. हे काय झाले, इट इज अ ड्रग इफेक्ट्स ऑफ कोलिर्जेनिक एजंट. देन इफेक्ट, आता इफेक्ट मध्ये काय आहे, ड्रग्ज इफेक्ट बरं का. तर आता हे जे आहेत ना हे काय काय इफेक्ट करतं माहिती का, डायरिया, युरिनेशन, त्यानंतर तुम्हाला सांगते इमॅसिस, लॅक्रिमेशन, स्वेटनिंग म्हणजे खूप जास्त घाम येणे, हे यांचे काय इफेक्ट्स आहेत. ओके, सो रिमेंबर एखाद्या वेळेस येऊ शकतो. देन नेक्स्ट वन व्हॉट, इट इज द मिओसिस पण आहे त्यामध्ये, तुम्हाला सांगते. परत सलायवेशन आहे. तर याचं नाही का, याची ट्रिक काय माहिती का, डंबल असं आहे बघा, डंबल म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण यांचे डिसीजेस इन्क्लुडेड होऊन जातात. आता नंतर काय बघा, आता याच्यामध्ये आपण शॉर्टकट मध्ये बघू एकदम की आता हा जो ऍसिटिल कोलिन आहे तर हा काय न्यूरो ट्रान्समीटर आहे बरं का, ANS चा. हा काय न्यूरो ट्रान्समीटर आहे ANS चा. आणि हा काय करतात, हा रिलीज प्रीग्रॉनिक फायबर बोथ द
सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा काय करतो, बोथ याच्यामधनं रिलीज होतो, पॅरासिम्पॅथेटिक आणि नॉन मतलब पॅरासिम्पॅथॅटिक आणि नॉन पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये पण रिलीज होतो. ऑल्सो इट रिलीजेस इनटू द प्रोस्टाग्लॅंडिन sympathetic neurons and irreversible to the sweat glands and from the motor neurons to inferiorate. Okay, then what next is called bithanocol. Bithanocol आपण बघितले, याचे युजेस काय आहे की पॅरालायटिक इल्युसेस, युरिन रिटेन्शन, नंतर हेल्पफुल फॉर द जीआय ट्रॅक्ट. ओके, हे आपण यांचं बघितलेलं आहे. ओके, आणि याची ऍक्शन्स काय माहिती का, याची ऍक्शन जी आहे ना, आता दोन टाईपचे रिसेप्टर बरं का, म्हणजे डायरेक्टली ऍक्टिंग म्हणजे काय, एक तर ते एन किंवा एम हे दोन रिसेप्टर आहेत, तर याच्यावर ते ऍक्ट होतं बरं का. तर हे जे बिथॅनोकॉल आहे ना, तर हे कशावर ऍक्ट होतं माहिती का, इट इज द डायरेक्टली स्टिम्युलेट टू द एम रिसेप्टर. आता ते डायग्राम वगैरे त्याच्यामध्ये खूप सारे, तर ते एवढं काही बघायची गरज नाही क्लासिफिकेशन मध्ये, बट ते तुम्हाला माहिती असेल. ओके, देन आणि हे काय करतं का, इंटेस्टिनल मोटिलिटी टोन हे काय करतं, इन्क्रीज करतं, हे तर आपण बघितलेलं आहे बरं का. मग नेक्स्ट काय, पिलोकार्पाईन बरं का. आता हे जे पिलोकार्पाईन हे आपण बघितलं आय ड्रॉप्स मध्ये, हे अल्कोलाइट्स मध्ये मस्कराईन, पिलोकार्पाईन हे. त्याच्यानंतर काय, इनडायरेक्टली ऍक्टिंग. आता हे झालं पूर्ण डायरेक्टली ऍक्टिंग कोलिनिस्टरेज. ओके, आता नेक्स्ट काय आहे, अँटीकोलिनिस्टरेज. हे कसे ऍक्ट करतात, इनडायरेक्टली ऍक्टिंग आहेत, म्हणजे हे जे आहेत ना, म्हणजे हाऊ इट ऍक्ट्स, हे काय करतात, दे ऍक्ट थ्रू द इनहिबिशन ऑफ ऍसिटिल कोलिन. फर्स्ट काय करतात, ऍसिटिल कोलिनचं सिक्रेशन हे इनहिबिट करतात, म्हणजे स्टॉप करतात, आणि त्यानंतर सो इन्क्रीजेस द ऍसिटिल कोलिन लेवल. मग त्याच्यानंतर ते स्टॉप केल्याच्या नंतर काय होणार, ते ऍसिटिल कोलिनची लेवल काय होणार, इन्क्रीज होणार. कुठे, सिनॅप्स मध्ये. आपण ती डायग्राम बघितली होती बघा, हे असं वालं, हे इकडनं, हे इथं काय आहे, सिनॅप्स आहे. मग हे इथं हे ट्रान्सफर वगैरे होतं, ही जी डायग्राम आहे, हे पूर्ण त्याचं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय करतं, हे करतं अक्युमुलेशन ऑफ ऍसिटिल कोलिन, देन विच ऑकर द इनहान्स द ऍक्टिव्हेशन ऑफ म्युटेटिक अँड मस्क्युलॅनिक ऍक्शन. देन हे इन्क्रीज करतं. ऍसिटिल कोलिन इस्टरेज ड्रग्ज आर आयदर रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल इनहिबिटर्स ऑफ द ऍसिटिल कोलिन इस्टरेज. मग आता याच्यामध्ये परत दोन आहेत, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. आता हे इरिव्हर्सिबलचं आहे क्लासिफिकेशन आणि हे रिव्हर्सिबलचं आहे. तर रिव्हर्सिबल मध्ये परत दोन टाइप्स पडतात, एक कार्बामेट्स आणि एक नॉन कार्बामेट्स, सॉरी. आणि त्यामध्ये परत मग हे 4 ड्रग्ज आहेत, कोणते, फायसोस्टिग्माइन, त्याला आपण इझेराइन म्हणतो, त्यानंतर निओस्टिग्माइन, पायरोस्टिग्माइन, रिवास्टिग्माइन. आता हे बघा, हे लक्षात ठेवायचं लास्टला, याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं पण कोलिन, कॉल, कार्पाईन, पाईन, हे काय अल्कोलाइट्स मध्ये, हे असे सफिक्स आहेत, हे लक्षात ठेवायचे, म्हणजे ते पाठ होऊन जातं. आता याची ट्रिक आपण बघितली, काय मॅप, MAP, अल्कोलाइट्स. ऍसिटिल कोलिनचं काय, एम कॅप बरं का, हे बघा, हे एम, हे कॅप, एम कॅप, ही याची ट्रिक झाली. नंतर काय, याचे काही नाहीये, आता हे लक्षात ठेवून घ्या, निओस्टिग्माइन वगैरे. आता हे जे इझराइन, नंतर हे जे इझराइन आहे, फायटोस्टिग्माइन, हे का हाऊ वी टेक इट इज द 0.5 to 10 mg, 0.5 to 10 mg टेक ओरली. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण पिलोकार्पिन 2% आय ड्रॉप्स. हे झालं फायटोस्टिग्माइनचं हाऊ टू इनटेक. ओके, द नेक्स्ट वन व्हॉट, इट इज अ निओस्टिग्माइन. आता निओस्टिग्माइन कसं घेणार आहे, एक तर इंजेक्शन किंवा टॅबलेट्स. तर टॅबलेट जर असेल तर टॅबलेट जर असेल तर 0.5 mg पर डे. ओके, आणि इंजेक्शन जर असेल तर 10 ml इन अ डे. ओके, द नेक्स्ट वन व्हॉट इज द रिवास्टिग्माइन. रिवास्टिग्माइन पण कसं आहे, इंजेक्शन ओनली बरं का, 1.5 mg to 6 mg घेऊ शकतो आपण दिवसातून. आता इनिशियली ना तर 1.5 ml घेऊ शकतो आपण रिवास्टिग्माइन, आणि त्यानंतर अप टू मग ते इन्क्रीजेस इन अ डे अप टू द 5 mg पर्यंत ओनली, त्याच्यावरती आपण घेऊ शकत नाही. हे कसलं झालं, रिव्हर्सिबलचं बरं का. हे कसलं अँटीकोलिनिस्टरेज झालं, हे इनडायरेक्टली ऍक्टिंग आहेत. त्यानंतर म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिंग म्हणजे काय, हे करतं, इनहिबिट करतं ऍसिटिल कोलिनचं सिक्रेशन इन द वॉट, सिनॅप्स. त्याच्यामुळे मग काय होतं, त्याचं प्रमाण हे इन्क्रीज होऊन जातं, आणि मग ते इन्क्रीज मोटिलिटी. ओके, ऑफ द इंटेस्टिनल एरिया. ओके, हे झालं अँटीकोलिनिस्टरेज. आता त्याच्यामधला सेकंड टाइप कोणता आहे, इरिव्हर्सिबल. आता इरिव्हर्सिबल मध्ये परत दोन टाइप्स पडतात, कुठले, कार्बामेट्स आणि ऑर्गॅनोफॉस्फेट्स. ओके, तर कार्बामेट्स मध्ये काय आहे, कार्बिल आणि प्रोपोक्झियर. द कार्बिनस इज व्हॉट, इट इज द सेविन. ओके, आणि प्रोपोक्झियर इज ऑल्सो एज द बायगॉन. ओके, इट इज आर द 2. आणि याची आपण लक्षात कशी ठेवतो, CP कॉलेज
आता आमच्या इकडे कॉलेजचं नाव आहे सीपी कॉलेज, सो मी त्याच्यावरनं हे लेक्चर ठेवलं होतं. इट इज अ सीपी. ओके, याचं काय आहे मॅप, MAP. व्हॉट? इट इज अ मस्कराइन, ॲरोकोलाइन आणि पिलोकार्पाइन. ओके, आणि याचं काय आहे एम कॅप. आता आपण कॅप मध्ये जातो, राईट? सो इट इज द एम कॅप. ओके, दिस इज द एम कॅप. ऍसिटिल कोलिन, मिथॅनोकोलिन, कार्बाकॉल आणि बेथॅनोकॉल. ओके, हे झालं. त्यानंतर काय इरिव्हर्सिबल बघत होतो आपण. मग याच्यामध्ये आता हे जे स्टार केलेले, व्हॉट इट डिनोट्स? इट डिनोट्स इट इज द insecticides drugs. Okay, so it is used as a insecticides. Then next one, what? It is the organophosphate. आता याची ट्रिक काय माहितीये का? मेड असते ना, मेड कामामध्ये MEDD. Okay, it is what? Made. What? It is the organophosphates. Then difluose, it is a DEP. Then ecothiophyte. Then next one, what? Malathion. ओके, द नेक्स्ट वन इट डायझिन. आता ह्याला काय दोन स्टार आहेत, म्हणजे हे काय इट डिनोट द इन्सेक्टिसाइड्स. ओके, सो इट इज द इन्सेक्टिसाइड्स. नंतर काय ताबून, सॅरिन, सोमन. हाऊ से ताबून, सॅरिन, सोमन. आणि हे जे सिम्बॉल डिनोट करतं याला आपण काय, इट इज द नर्व गॅसेस फॉर द केमिकल वॉरफेअर. सो हे त्यांनी डिनोट करतं. आणि याचं काय टिक 20 वी टेक. ओके, द नेक्स्ट वन, व्हॉट इट इज. आता हे सर्व काही झालंय. आता याच्यामध्ये आपण एक बघणार आहे की डोनझेपिन. हा डोनेपेझाइल जो आहे नॉन कार्बामेट्स मध्ये आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. का बरं माहितीये का? कारण हाऊ वी टेक इट इज, म्हणजे हे कसं याचं प्रमाण आपण घेणार आहे. आणि असे प्रश्न येतात जे एक्सेप्शनल आहे. ऍट द मिड नाईट, ऍट द 12 PM और 12 AM, ऍट द 4 AM. असे काही ड्रग्ज आहेत की ते स्पेसिफिक टाइमलाच आपण दिवसातून एकदाच घेऊ शकतो. सो त्यामधला हा एक आहे कोणता, डोनेपेझाइल. ओके, इट्स अ डोनेपेझाइल. ओके, तर हा कसा घेतो आपण, हा 5 mg. ओके, 5 mg ऍट नाईट, मतलब बेड टाइमच्या वेळेस जेव्हा आपण झोपतो तेव्हा 5 mg ऍट बेड टाइम वन्स डेली, दिवसातून एकदा. ओके, देन आणि मॅक्झिमम आपण किती प्रमाण घेऊ शकतो याचं, 10 mg पर डे. त्याच्यावरती हे आपल्याला घेता येत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोनेपेझाइल, इट इज अ नॉन कार्बामेट्स रिव्हर्सिबल ड्रग्स. ओके, देन आता यामधलं जे फायसोस्टिग्माइन जे आहे ना, तर याचा एक आहे बरं का. म्हणजे याचं काय आहे म्हणजे महत्व मी तुम्हाला सांगते. इट इज युज्ड ऍज अ अँटीडोट. फायसोस्टिग्माइन जे आहे इट इज युज्ड ऍज द अँटीडोट म्हणून ह्या यूज केला जातो फॉर ओव्हरडोसेज ऑफ अँटीकोलिन इस्टरेस सच ऍज. मग त्यामध्ये दिले ते फिनोथायाझाईन वगैरे नाही का. may also treatment the glaucoma, राईट, वीस बघितलेलं आहे त्यामध्ये. ओके, सो हे सगळं काही क्लासिफिकेशन आहे, हे यूज होऊन जातं. ओके, यूज ऑफ इनडायरेक्ट कोलिनजेनिक एजंट. आता हे जे इनडायरेक्ट कोलिनजेनिक एजंट आहेत, हे जे इनडायरेक्टली ऍक्टिंग होतात, तर हे काय ग्लुकोमा मध्ये यूज होतं. देन मायस्थेशिया ग्रेव्हिज मध्ये आपण त्यांना यूज करतो. देन पॅरालिटिक इलस मध्ये जसं की निओस्टिग्माइन आपण त्याच्यामध्ये यूज होतो. प्रोस्पेक्टिव्ह डिक्युरायझेशन मध्ये ही यूज होलं जातं. रिव्हर मसल पॅरालिसिस जे आहे, मसल्स पॅरालिसिस, त्यामध्ये पण हे इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग्स आपण यूज करतो. ओके, देन नेक्स्ट वन, व्हॉट इट इज द साईड इफेक्ट्स. आता साईड इफेक्ट्स पण यांचे कसे 3 आहेत बरं का. एक कार्डिओव्हॅस्क्युलर आहे, एक CNS वर करतं, आणि थर्ड वन वॉट इट इज द गॅस्ट्रोइंटेस्टाइन. म्हणजे कॉमन याचं व्हॅस्क्युलर आणि हे गॅस्ट्रो होतं, याच्यामध्ये एक ऍड झालं CNS. तर CNS मध्ये काय हेडॅक असेल, डिझिनेस असेल, त्यानंतर कन्व्हल्जन असेल, त्यामध्ये हे ड्रग्ज जे आहेत अँटीकोलिन इस्टरीज हे यूज होतात. नेक्स्ट वॉट कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये सेम बरं का. इकडेही तेच आहे. ब्रॅडाकार्डिया मीन्स वॉट इट इज द हायपोटेन्शन, कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज, AV ब्लॉक वगैरे झालेले असतील, कार्डियक अरेस्ट असेल, त्यामध्ये सगळे हे ड्रग्ज यूज केले जातात इनडायरेक्टली ऍक्टिंग बरं का. इट इज द साईड इफेक्ट्स. ओके, द नेक्स्ट वन वॉट इट इज द इनिबिटर्स पण आहे त्यामध्ये, तुम्हाला सांगते. त्यानंतर लिपिड सोल्युबल्स बरं का. दीज आर ऑल्सो द लिपिड सोल्युबल्स. स्किन इरिटेंट म्हणून ट्रीटमेंटसाठी, इमर्जन्सी ट्रीटमेंट मध्ये पण यूज केल्या जातात. बस झालं, बाकी काही नाहीये. बस एवढं लक्षात ठेवायचंय. आणि इथे ट्रिक दिलेलं आहे, त्या ट्रिक पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. एम कॅप फॉर द कोलिन इस्टरेज. एम कॅप मीन्स व्हॉट इट इज अ मिथाइल कोलिन, राईट, ऍसिटिल कोलिन, देन बेथॅकॉल आणि कार्बेनोकॉल. इट इज अ एम कॅप. देन मॅप इज व्हॉट मस्किराइन, पिलोकार्पाइन आणि एरेकोलाइन. ओके, आणि इकडे मेड आहे. मेड कुठे आहे आपली, हे इथं मेड. तर हे काय ऑर्गनोफॉस्फेट्स मध्ये आहे, इनडायरेक्टली ऍक्टिंग मध्ये आहे. बस झालं, दॅट्स इट. बघून घ्या एकदा.